इन्कम टॅक्समध्ये तुम्हाला माहिती आहे की इन्कम टॅक्स डिपार्टमेंट एकच असतं आणि पूर्ण भारतभरात एकच इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे. ठीक आहे. पण जी-एस-टीमध्ये असं आहे की आपण सी-जी-एस-टी पण भरतो आणि एस-जी-एस-टी पण भरतो. आय-जी-एस-टी पण भरतो, यू-टी, जी-एस-टी पण भरतो. ओके. म्हणजे स्टेटचा, सेंट्रलचा दोघांचं एकत्र केलं तर आय-जी-एस-टी भरतो. अ, तर इन्कम टॅक्समध्ये जसं एकच असेसिंग ऑथॉरिटी असते, की जे तुम्ही जे काही रिटर्न फाईल करता ते चेक करणार. जी-एस-टीमध्ये मात्र 2 ऑथॉरिटीज असतात. आयदर स्टेट किंवा सेंट्रल. ओके. दोन्ही एकत्र करत नाहीत. तर संपूर्ण भारतातले जे कोणते जी-एस-टी रजिस्टर्ड पर्सन्स असतात ना, त्यांना डिव्हाईड केलं जातं. ओके. आणि जी-एस-टी ऑथॉरिटीला सांगितलेलं असतं ऑलरेडी, की हा जो पर्सन त्याला ज्युरिसडिक्शनल ऑफिसर म्हणतात. अलोकेट केलेले असतात, की बाबा एखादा जी-एस-टी रजिस्टर केल्यानंतर त्याचं ज्युरिसडिक्शनल ऑफिसर आयदर सेंटरवाला असेल किंवा स्टेटवाला असेल. ओके. म्हणजे त्याला जर नोटीस पाठवायची झाली किंवा काही झालं, ओके, तर आयदर स्टेटवाला त्याला नोटीस पाठवणार किंवा सेंट्रलवाला नोटीस पाठवणार. दोन्ही एकत्र पाठवत नाहीत.